धुळ्याच्या शिरपूर शहरातील भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो। यामध्ये दूध उकळल्यानंतर रबरासारखा पदार्थ बाहेर आला, त्यामुळे आता दुधाच्या गुणवत्तेवरती प्रश्न उपस्थित होतोय। रायगडच्या कर्जतमध्ये उधळलेल्या बैलामुळे एकाच मृत्यू झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी झाला। या बैलानं अनेकांना धडक दिली, वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील विष्णोरा इथं शेतातील गोठ्याला आग लागली होती। यामध्ये 17 जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय। यामध्ये शेतमालाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। जांबूत परिसरामध्ये 70 वर्षीय भागुभाई जाधव यांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। या आठवड्यातील बिबट्याच्या हल्ल्यामुळे सध्या झालेला दुसरा बळी ठरलेला आहे। नांदेडच्या देगलूर शहरामध्ये रात्री एक दुकान आगीमध्ये भस्मसात झालंय। लोहिया मैदानातील तिवारी जनरल स्टोअर्सला ही आग लागली असून या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांचं किमतीचं साहित्य जळून खाक झालंय। वाशिमच्या पाटणी चौकामध्ये एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये आग लागली असून यामध्ये साठवणूक केलेल्या 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटवलेल्या 5 रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। पेडेको या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या या अहवालात 14 उड्डाणपुलांचा समावेश करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा जोर आता पाहायला मिळतो, त्यामुळे आता भातशेती संकटामध्ये सापडली आहे। भातशेती पाण्याखाली गेली असून कापणी करून ठेवलेले भातही भिजलेला आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आजही पावसाचा अंदाज आता वर्तवला जातोय। ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई, नाशिक तसंच घाटमाथा परिसरामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते। दिवसा ऊन, मध्येच पाऊस आणि रात्री गारवा जाणवतोय, त्यामुळे आता वातावरणातील बदलामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे। सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण सुद्धा आता हळूहळू वाढत चालले। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील आमखेड्यामध्ये घरगुती वादातून चाकू हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये अविनाश चव्हाण या तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्रानं चाकू हल्ला करून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत। नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं अनोखा आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंघोळ करून भाऊबीज साजरी करण्यात आली। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीमध्ये कोट्यवधी खर्चून उभारलेली अत्याधुनिक स्वच्छतागृह धुळखात पडली, त्यामुळे आता नागरिक त्रस्त झालेत। अमरावती पालिकेचा आणखी मनमानी कारभार आता उघडकीस आलेला आहे। सिंधुदुर्गातील राज्यमार्ग किंवा ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झालेत। कणकवली, कोल्हापूर, फोंडा राज्यमार्गाची दुरावस्था झाली आहे। या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून सध्या यावर मोठमोठे खड्डे पाहायला मिळतात। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गिकेवरती माणगाव शहर ते तिलोरा पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। भिगवणच्या मासळी बाजारामध्ये चक्क 25 किलोचा कटला मासा विक्रीसाठी आलेला आहे। मच्छीमार कृष्णा राजपूत आणि युवराज नगरे या 2 मच्छीमारांनी उजनी धरणातून हा मासा पकडलेला आहे। दिवाळीनिमित्त सगळीकडे आकर्षक रोषणाई करण्यात आली। यातच आता सिंधुदुर्गामधील कणकवली शहर उजळून निघालंय। विद्युत रोषणाईमुळे शहर प्रकाशमय झालं असून याची ड्रोन दृश्य सध्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी परेश कांबळे यांनी टिपलेली आहेत। शिरूरमध्ये माजी सैनिक, अधिकारी आणि जवानांसाठी भावनिक भाऊबीज उत्सव साजरा करण्यात आलाय। चाकण येथील कुरोळीतील सरस्वती क्लासेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आलाय। भाऊ बहिणीच्या नात्याला जपणारा, आपुलकी आणि देशसेवेचा अभिमान व्यक्त करणारा हा सोहळा आनंददायी वातावरणामध्ये पार पडलेला आहे। औंढा नागनाथमधील 12 पैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाची दिवाळीनिमित्त विविध अलंकारांनी पिंड सजवून महापूजा करण्यात आली।
दरवर्षी दिवाळीमध्ये नागनाथाच्या अलंकाराची पूजा करण्यात येते. सोन्याचा गोफ, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, सोन्याचे डूल, सोन्याचे पिंपळपान आणि मोत्याचा हार इत्यादी दागिन्यांनी ही पिंड सजवण्यात आली. धुळे शहरातील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपावली निमित्त अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात येतो. 1100 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य स्वामीनारायण यांना दाखवण्यात आला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर येवल्यामध्ये पारंपरिक उत्साहानं गवळी समाजाकडून रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. शतकानुशतकं चालत असलेली ही परंपरा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात पार पडली. गवळी समाजातील युवकांनी आपल्या रेड्यांना अंघोळ झाल्यानंतर विविध रंगांनी आणि फुलांच्या हारांनी सजवण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भाऊबीज आपल्या बहिणींसोबत साजरी केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक पद्धतीने ही भाऊबीज साजरी केली.